चषक आदर्श ट्रॉफी 2024 खुल्या गटातील सामने आपण पाहतोय. खूप चांगले सामने. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले 2 सामने. चॅम्प 11 पनवेल दर्पण देडिया या टीमचे ओनर त्यांनी 2 सामने जिंकलेत आणि पहिल्या फेरीमधील तिसरा सामना मात्र जिंकलाय तो NB धनकवडी या संघानं. हा चौथा सामना आहे. पहिल्या फेरीमधील चौथा सामना जागृती स्पोर्ट्स रायगड आणि स्पृहा वॉरियर्स खारेपाट अलिबाग रांजणकार. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल सुद्धा झाले. जागृती स्पोर्ट्स रायगड दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवण्याची कृपा करा. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याला सुरुवात होते. 12th मॅन पाठवा प्लीज. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रवीण तयार. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला स्ट्राइक एंडला जयेश भोईर मिस्टर JB मॅन फ्रॉम भाताण. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रवीण. पहिलाच बॉल जगदाळेचा यावेळेस मात्र ऑन साइडला टर्न केला मिड विकेट कडे. पहिली रन वेगानं दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि पहिला चेंडूवर धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना जागृती स्पोर्ट्स रायगड टीम जयेश भोईर आणि अजय भस्मा अशी सलामीची जोडी. अजय भस्माचा संघ सुद्धा ग्रामीण या ठिकाणी खेळताना दिसला. टीम माथेरान यंदाच्या वर्षी रायगड प्रीमियर लीगचा हंगाम गाजवला या खेळाडून. त्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहता येणार आहे सगळ्यांनाच. ओ शॉट ऑफलाईन हुक केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का जागृती स्पोर्ट्स रायगड टीमला. JB जयेश भोईर मैदानाच्या बाहेर. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील मॅन फ्रॉम सांगडे दाखल होत असताना जागृती स्पोर्ट्स रायगड टीम कडून खेळतोय. तालुका ओपनला पण पाहिलं या खेळाडूला खेळताना. 24 लाईव्ह इव्हेंट्स या संघाचा खेळाडू आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज नुकताच 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी ओलांडलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि
3,10,000चं टार्गेट आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलंय आणि नक्की जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे, तुम्हाला 24 लाईव्ह इव्हेंटचं प्रक्षेपण आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेम करा या चॅनलवर. अगदी मराठी अग्री माणसाचं चॅनल आहे आणि खूप चांगली मेहनत सगळ्यांनीच घेतले. ओ या कमाल फटका यावेळेस मात्र लाजवाब दर्जेदार ऑफ ड्राईव्ह आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना आशिष पाटीलच्या पॅटमधून येतोय लॉंग बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. धावसंख्या 4 ने जम्प करेल ती 6 या आकड्यावर. सुंदर सुंदर फटका पाहायला मिळाला आशिष पाटीलच्या पॅटमधून. पाहतोय आपलं रिप्लेच्या माध्यमातून एक सुरेख ड्राईव्ह. 6 ऑन बोर्ड. ग्रामीणचे खेळाडू आहेत सगळेच जागृती स्पोर्ट्स रायगड टीम म्हणून खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला वेगवान तेज तर्रार प्रवीण जगदाळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय टीप मध्ये. ओ यावेळेस पहा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची डिलिव्हरी. पंच चा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कटकडाचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु दिशाहीन गोलंदाजी प्रवीणची मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक्स्ट्राज मध्ये भर पडत असताना पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. ओ यावेळेस मात्र कट केलाय. थोडासा दुरून फटका सजवला. इकडे मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. थ्रो स्ट्रायकर एंडला. इकडे मात्र वेगवान 2 धावा कंप्लीट करत असताना सुंदर आणि मिडू विकेट म्हणावी लागेल ती आशिष पाटील आणि अजय भस्मामध्ये. आणि या 2 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8-9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. आज 85 धावांचा चेस पाहिलाय आपण 5 ओव्हर्समध्ये. 4 ओव्हरमध्ये मगाशी 65 धावा सुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे अधिकाधिक धावा काढाव्या लागतील. तुलनेनं मागचे 2 सामने आपण पाहिले तर कमी धावांचे पाहायला मिळाले होते. एक 45चा सामना आपण पाहिला. मगाशी सुद्धा असाच 53चा सामना आपण पाहिला होता. आशिष यावेळेस मात्र स्क्वार लेगला हा फटका सजवलाय. जाईल एक टप्प्यानिशी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. आक्रमकता आल्यापासून सिद्ध करत असताना आशिष पाटील सांगडे या गावचा खेळाडू आहे. पहा अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र चांगला स्टॉकस्वीपचा प्रयत्न आशिषचा राहिलाय आणि या चौकाराने टीमची टोटल 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. प्रवीण जगदाळे वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे परंतु वेग प्रचंड असून पेक्षा तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. अचूक टप्पावर गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. अन्यथा बऱ्याच वेळेला वेग जास्त असेल ना तेवढ्याच वेगाने फटके येताना सुद्धा आपण कित्येक वेळेला पाहिलेत. हो यावेळी चेस करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. अनदर व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आणखीन एक एक्स्ट्राज मध्ये रन प्राप्त होत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. 14 रन्स. चांगलं षटक राहिले जागृती स्पोर्ट्स साठी. थोडस लांबलेलं हे षटक आहे. प्रवीण जगदाळे जास्त गती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच गतीमध्ये थोडस चेंडू किंवा दिशा भरकटतोय. आशिष पाटील 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. चांगला चेंडू यावेळेस मात्र बीट करून गेला आशिषला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या जागृती स्पोर्ट्स रायगड संघाच्या. बिनबाद 14 धावा.
14 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक पाहूया. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. या ओव्हरमध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील. अलिबाग टीम एक्स्ट्रा प्लेयर असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पाठवा. अन्यथा स्कोरर साठी फार कठीण होतं. पहिला चेंडू त्यावेळेस मात्र जागेवरून स्ट्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी केला होता तो भस्मान. डॉट बॉल निर्धाव चेंडू येत असताना यावेळेस उचललाय हा बॉल स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन जे भस्मा बाद होईल. दुसरा धक्का या ठिकाणी बसेल. तो जागृती स्पोर्ट्स रायगड या टीमला सफलता मिळाली. गोलंदाजाला सफलता मिळाली. नाव समजू शकलेलं नाहीये परंतु या ठिकाणी विकेट मात्र प्राप्त केले. ती बॉलरनं ऑल इंडिया ओपन लॉट आहे. स्कोर बुक वर नाव नाहीये. टीव्ही वर सुद्धा नाव येत नसेल. चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय तळेगाव वाडीचा विस्फोटक फलंदाज शार्दुल चौधरी. 2 धक्के आतापर्यंत बसलेत. पहिल्यांदा दोन्ही सलामीवीर बाद झाले. जयेश भोईर, अजय भस्मा, आशिष पाटीलला डाव सांभाळावा लागेल. शार्दुल चौधरी मधल्या फळीत नेहमीच चांगली बॅटिंग करतो. आरपीएल मध्ये सुद्धा अनेक वेळेला आपण पाहिलं असेल चांगली बॅटिंग करत असताना. परंतु आता जबाबदारी आहे कारण ओपनर्स लवकर बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये डावाला स्थैर्य देण्याचं काम मात्र करावं लागेल या मिडल ऑर्डरला. प्रज्वल ठाकूर सफलता मिळाले. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाहीये प्रज्वल ठाकूरनं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इकडे पाहूया. याचा अपील झाले आणि फलंदाज बाद होतोय. जसा आला तसा मात्र मैदानाच्या बाहेर परत येत असताना निराश आहे स्वतःवर. शार्दुल चौधरीला खातही उघडू दिलं नाहीये. थोडस बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जागेवरूनच थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. बदलालित्य नव्हतं आणि त्याचमुळे इकडे प्रज्वल ठाकूरला दुसरी सफलता मिळाली आणि गोलंदाज आता मात्र असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. तिसरा धक्का नाराज करतोय शार्दुल. पाचव्या क्रमांकावर दाखल झालाय फ्रॉम भाताड निलेश भोईर. थोडीशी नाजूक स्थिती निर्माण झाली. 14 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे कुठेतरी स्ट्राइक रोटेट करत करत हा डाव पुढे न्यावा लागेल. सुरुवात चांगली झाली होती खरं तर. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा चांगल्या आल्या होत्या. परंतु प्रज्वल ठाकूर ऑन हॅट्रिक नाव. सो हॅट्रिक बॉल पाहूया. आणखीन एखादी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली जाणार का? हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त दिशा दिले कवसला.
क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये एक रन क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले निलेश कडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 15 वर. 15 ऑन बोर्ड. आशिष पाटीलचा विचार केला तर 2 चौकाराच्या सहाय्याने तो 10 या धावसंख्येवर खेळतोय आणि आता 10 नाही तर एक मोठी इनिंग त्याला सध्याच्या घडीला साकारावी लागेल असंच काहीसं दिसतंय. ओ स्वीप केलाय. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आणि बॉलला पाठवलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता करता आशिषच्या बॅट मधून येतोय हा तिसरा चौकार. सुपर बॅटिंग. डोकं शांत ठेवून मैदानामध्ये फटकेबाजी करतोय आणि गरज आहे डोकं शांतच ठेवण्याची. संयम आहे या खेळाडूकडे. लॉंग इनिंग स्पेशालिस्ट आहे. अर्धशतक्या खेळ करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याचमुळे या मोठ्या स्पर्धेमध्ये आज या मोठ्या मॅच मध्ये ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स मध्ये मात्र आशिषकडे ती गुणवत्ता जरूर आहे. बॉलला वळवले पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. पुनश्च एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. चौथा चौकार आलाय तो आशिष पाटीलच्या बॅट मधून. उगाच जास्त जोरात मारणारे फटके नाहीयेत. सहजता पाहायला मिळाले. इझीनेस क्रिकेट मधला मात्र आशिषच्या प्रत्येक फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे कसं इझिली क्रिकेट खेळता येतं कोणती शक्ती खर्च न करता. तेच क्रिकेट संयमाचं क्रिकेट आशिष पाटील संगडेगावचा खेळाडू त्यानं सध्याच्या घडीला दाखवलंय. आणि टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 ला 3 धावा. 23 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आशिष जर शेवटपर्यंत टिकला खेळपट्टीवर तर नक्कीच एक मोठी धावसंख्या तो उभारू शकतो आणि नक्कीच कौतुक करेन. उगाच आतताईपणा नाहीये. जोरकस फटके नाहीयेत. त्या सहजतेनंच अनेक वेळेला मात्र अनेक स्पर्धांमध्ये अनेक मैदानावर क्रीडा रसिकांची मनं तो जिंकत असतो. शांत आणि संयमी स्वरूपाचा खेळाडू आहे. परंतु पाहूया निलेश भोईर हा हिटर बॅटर आहे. निलेश यावेळेस मात्र पहा पूल करण्याचा प्रयत्न इकडे कनेक्ट झाला नाहीये. गत वर्षीची किंजल ट्रॉफी निलेशने गाजवली होती. निलेश भोईर परंतु ग्रामीण पातळ संघाकडून खेळत असताना मात्र तो बस पार्टनर राहिला होता. कारण गतवर्षी सुद्धा एबीसी गटाला एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज होती. डीएफ गटाला सुद्धा मॅन ऑफ द सिरीज होती. लो फुल टॉस वेगवान चेंडू होता. टाइम प्रॉपर झालेला नाहीये. मिड विकेट कडे येतोय. सिंगल मिळेल. निलेश सुद्धा जर सूर गवसला ना या खेळाडूला तर नक्कीच चांगले फटके त्याच्या पाठमधून पाहायला मिळू शकतील. आकाश तवसलकर आरपीएल खेळताना दिसला. लोणेरे संघाकडून हा गोलंदाज योगेश या संघामध्ये होता. कार्या ओ द विकेट नाही ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय. आशिष पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. 4 चौकारानंतरचा हा षटकार आणि खऱ्या अर्थानं तो सांगतोय आता मात्र मोठ्या फटक्यानं त्यानं सुरुवात केली. धावगती उंचावण्याला सुरुवात केली. 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मोठं योगदान दिलंय संगडेगावच्या या सुपुत्रानं. शॉट ऑफ गुड लेंथ यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू पंच सुवैर असल्याचा निर्वाळा देतात. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा झाल्यात धावफलकावर. जागृती स्पोर्ट्स रायगड आणि स्पृहा वॉरियर्स खारेपाट अलिबाग रांजणखार संघ पाहायला मिळतोय. ग्रामीणचे खेळाडू दोन्ही संघांमध्ये. वेगवान चेंडू होता. फुल ऑन लेंथ होता. स्वीप करायचं होतं. कनेक्ट प्रॉपर झालं नाही. शॉर्ट फाईन लेकडे चेंडू स्टॉप करण्यात आला. 1 रन त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या 32 या आकड्यावर.
तौसालकरचा हा चेंडू हलकीशी अपील करत होता त्या ठिकाणी, पाठीमागे गेलाय. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये एक्स्ट्रास मध्ये बढोतरी. एक षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केले ते अशी आकाश तौसलकरनं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोर कार्ड 33 वर आहे. 33 रन्स एकटा लढलाय आतापर्यंत आशिष पाटील मैदानामध्ये. यावेळेस मात्र फिरून गेला फटका. बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून आकाश तौसलकरच्या अगेन्स्ट आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी षटकार. कमाल टायमिंग साधलं गेलं. खरं तर क्विक मध्ये आपण पाहिलं पूलचा फटका प्रॉपर कनेक्ट झाला मिडल ऑफ द बॅट आणि त्याचमुळे एवढा दूरवर जाऊन पडला. 3 ओव्हर्स नंतर स्कोर कार्ड पोहोचलाय तो 39 या आकड्यावर. 13च्या सरासरीनं धावफलक पुढे सुरू आहे. यस, पंचांकडून पाण्याची मागणी केली जाते. 12th मॅन पाणी घेऊन जा, पण 12th मॅन नाहीये तिकडे. यासाठी सुद्धा गरजेचे असतात 12th मॅन. कधी इंजरी झाली तर पटकन आतमध्ये जाता येतं, कधी काही लागलं तरी 12th मॅनला जाता येतं. तेराच्या सरासरीनं धावा अजून जमवता आल्या 2 ओव्हर्स मध्ये तर 65. एक चांगलं लक्ष मात्र सेट करू शकेल जागृती स्पोर्ट्स रायगड हा संघ. आणि आशिष पाटील मैदानावर आहे. त्याच्या पॅटमधून आतापर्यंत 4 चौकार 2 षटकार 31 धावांवर तो खेळतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर 39, त्याच्यामधल्या 31 धावा आशिष पाटीलच्या. सिंहाचा वाटा उचललाय त्या धावसंख्येमध्ये. आणि 2 ओव्हर्स जर असाच खेळत राहिला तर कदाचित अर्धशतक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. चौथं षटक घेऊन प्रज्वलचा हा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट टू द बॅकवर्ड स्क्वेअर लाईक फिल्डर. इकडे मात्र बाद होईल फलंदाज. परतावं लागेल ते निलेश भोईरला. चौथी सफलता. निलेश भोईर बाद झाल्या अवघ्या 2 धावा काढून. फारशी चमक तो या मॅच मध्ये दाखवू शकलेला नाहीये. विनेट नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघ. वाघाची वाडी संघाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट गेले 2-3 वर्ष सातत्यानं मात्र वाघाची वाडी संघ खेळतोय. गत वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा वाघाची वाडी या संघाला स्थान देण्यात आलं होतं. शॉट ऑफ लेंथ अगुट टप्प्याचा बॉल पूलचा फटका थोडासा मिस्क्यूट झाला होता. आधी त्या ठिकाणी आहेत. एकच धाव, सिंगल रन ओनली. प्रॉपर कनेक्ट नव्हता झाला. बराच हाफ ट्रॅकर होता. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. खुश केले प्रज्वल ठाकूरनं मी तर म्हणेन आपल्या गोलंदाजी मधून. कमाल बॉलिंग केले या बॉलरनं. स्वीप केलं यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव. सिंगल रन्स येत असताना थोडीशी धावगती खुंटवले. सुरुवातीला आपण पाहिलं चांगल्या धावा येत असताना, परंतु जसं प्रज्वल ठाकूरचं षटक चालू होतं लगेचच धावसंख्येला मात्र आळा घातला जातो आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा राहिला. कारण अचूक टप्पावर गोलंदाजी करतोय. डावखुराताचे गोलंदाज नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर यशस्वी राहतात. अविनाशचा हा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग कडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1 रन. सिंगल रन ओनली.
त्यामुळे प्रज्वल ठाकूरच्या अगेन्स्ट मात्र थोडासा सावधानतेने खेळताना दिसले फलंदाज. मगाशी 2 बाउंड्रीज शेवटच्या 2 बॉलवर आशिष पाटीलच्या बॅटमधून याच गोलंदाजाच्या विरुद्ध जरूर आल्या होत्या. त्यामुळे आशिष पाटील यालाच इकडे मात्र थोडासा अटॅकिंग मोड मध्ये जाईल की अजून एक षटक वेट करेल. स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कम्प्लिटली मिस झाला होता. डायरेक्ट हिट करू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये होता गोलंदाज. तो एक रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. एक्स्ट्राज मध्ये लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टिचून गोलंदाजी केली जाते या ओव्हर मध्ये. प्रज्वल ठाकूर कमाल 3 विकेट आतापर्यंत त्यानं घेतल्यात आपल्या स्पेल मध्ये. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ बॅक टू द बॉलर्स खेळून काढला अविनाश वाघ. फलंदाजानं निर्धाव चेंडूची सांगता काय स्पेल हाताळला. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर बिलकुल धावा दिलेल्या नाहीयेत. 4 धावा आल्या ज्याच्यामध्ये एक एक्स्ट्राची होती रन, एक विकेट सुद्धा घेतली. 4 धावांचं षटक कुठेतरी मित्र म्हणेन थोडस बॅकफुटवर नेण्यामध्ये हातभार लावलाय तो प्रज्वल ठाकूरनं जागृती स्पोर्ट्स रायगड टीमला. त्यामुळे 5व्या ओव्हर मध्ये किती अंक लिहून ठेवले ते पाहावं लागेल. स्कोर कार्डवर 43 43 धावा 4च धावा या ओव्हर मध्ये आल्यात. त्यामुळे 3 ओव्हर्स मध्ये 13च्या सरासरीनं वाटचाल सुरू होती परंतु अचानकपणे आलेख आता मात्र खाली आलाय. ग्राफ आपण पाहिला तर अगदी डाऊन झालाय. त्यामुळं हे षटक मात्र एखादं उंच न्यावं लागेल टॉवर प्रमाणे तरच एक चांगली रिस्पेक्टेड टोटल पर्यंत मात्र पोहोचता येईल. आणि आशिष पाटील सारखा दमदार बॅटर मैदानामध्ये आहे. अविनाश वाघ चांगली फटकेबाजी करू शकतो परंतु दोघांना सुद्धा ती आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. सुमित भोईर येतोय 5 मध्ये अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू होता. टाइम करता आला नाही आशिषला. शॉर्ट स्क्वेअरकडे चेंडू सरकला होता. सिंगलच मिळाली. आणखीन एक चांगला तेज तर्रार गोलंदाज खोलवर टप्पाचे चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो सुमित. वेग आहे पाहूया या वेगासमोर अविनाश वाघ कशा पद्धतीने बॅटिंग करणार. वाघाची वाडी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसला कांचन. लो फुल टॉस बॉल स्लाइस केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे. शॉर्ट थर्ड मानला. 1 रन फक्त मिळते. संपूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. आशिष पाटील सोडला तर बाकी कोणताच फलंदाज यशस्वी राहिलेला नाहीये. आपली छाप सोडता आलेली नाहीये. त्यामुळे उर्वरित 4 बॉल मध्ये आशिष कडूनच 1-2 मोठे फटके आले तर ही धावसंख्या नक्कीच 55च्या आसपास जाऊ शकेल. एक चांगलं टार्गेट सेट करता येईल आणि त्यासाठी लढावं लागेल आता मात्र आशिष पाटील या फलंदाजाला. सुमितचा हा बॉल दिशा दिले. शॉर्ट फाइंडिंगला बीट करत वेगानं बॉल चाललाय. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे परंतु स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचलाय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी 2च धावा. असं वाटलं होतं सुरुवातीला मात्र बॉल कदाचित सीमा रेषेला स्पर्श करेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. - 47 रन 47 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेमध्ये हेलिकॉप्टर लुक बॉलला पाठवलंय वाडी श्लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांनी करता आणि या चौकाराच्या सहाय्याने जागृती स्पोर्ट्स रायगडचं अर्धशतक धाव फलकावर. 51 कंप्लीट 50 अप. गरज होती 50 धावांचा टप्पा ओलांडण्याची. पहा वेगवान चेंडू होता परंतु काय फटका सजवला यावेळेस. सुपर स्ट्रोक कमालीचं टायमिंग आहे या फलंदाजाकडे.
आडबा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चकलाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय लॉंग स्टॉप कडे. पहा स्टॉप जरूर झालाय त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये भर टाकली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले ती 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला सुमित भुईर सादर करेल. फुल टॉस आहे, हुक केला, बॉलला पाठवलंय ते फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स अ नो बॉल कॉल आणि मिळतील या 5 धावा. शेवटच्या क्षणाला थोडीशी मिस्टेक मात्र सुमित भुईर करत असताना या 5 धावा नक्कीच बळ वाढवतील जागृती स्पोर्ट्स रायगडचं. आणि या 5 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावर. 58 रन्स ऑन बोर्ड. परंतु आशिष पाटीलच्या इनिंग कडे आपण नजर टाकूया. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात 45 धावा. संधी दिले कदाचित देवानं. एक शेवटचा चेंडू आहे आणि किंजल ट्रॉफी मधलं अर्धशतक कंप्लीट करणार का, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा. ओ फाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस वेग प्रचंड होता. इकडे मात्र कोणतीच प्रतिक्रिया नाहीये, त्यामुळे चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. आणि 45 धावांवर मात्र नाबाद राहिलाय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रानंतर स्कोर कार्ड वर धावा लागल्यात त्या. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आम्हाला कळवतात 58 धावा झाल्यात. नॉट बॅड. 59 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते स्पृहा वॉरियर्स खारेपाट 11 अलिबाग रांजणकार या संघासमोर. पाहूया 59 धावांचं लक्ष कशा रीतीनं चेस केलं जाणार, की जागृती स्पोर्ट्स रायगड संघ या धावसंख्येला मात्र बचाव करणार. ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. महाराष्ट्रामधील प्रख्यात ख्यातनाम समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. थँक्यू सो मच कुणाल दाते सर. या आपण बोलूया सामन्याकडे. खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आपण स्पर्धा पाहतोय किंजल ट्रॉफी 2024 पर्व आपण पाहतोय. 13व्या पर्वामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 12 वर्षाचा अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा आगेकूच करत असताना तुम्हाला या समजलं. थँक्यू. आमचे मोस्ट सिनियर क्रिकेटर ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड अमोलदादा आमच्या समेत होते. धन्यवाद अमोलदादा. क्रिकेटची भरपूर सेवा केली अमोलदादानं आणि तीही मात्र प्रामाणिक, अगदी प्रामाणिक केली. या आपण बोलूया सामन्याकडे. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रम्य सायंकाल 3:55 होतात आणि प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये रंगणार आता हे दुसरं सत्र. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आपण पाहतोय. सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हियर. यू आर वॉचिंग द बिग ट्रॉफी ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड. इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. किंजल ट्रॉफी 2024. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही. मागचा सामना जिंकला तो मात्र NB धनकवडी संघ जिंकलाय आणि तो संघ जिंकणारा संघ त्या संघाविरुद्ध तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळेल. बघायचं कोणता संघ त्यांना फाईट करणार.
यासाठी बघू शकाल आपण आता मैदानावरती टीम मीटिंग केली, हडल्स केलं, कारण 59 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या धाबा थांबवायच्या आहेत आणि त्यामुळे ह्या धाबा कशा थांबवायच्या यासाठी कोणत्या गोलांचा वापर करायचा आहे, कशी स्ट्रॅटेजी असणार आहे, P1 मध्ये किती धाबा रोखायच्या आहेत, P2 मध्ये काय स्ट्रॅटेजी आखायची आहे, त्या संपूर्ण गोष्टीची शहानिशा आता मध्ये टीम मीटिंग केली जाते हडल्सच्या माध्यमातून. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दीपक सर आम्हाला जॉईंट होतील आता मात्र ॲज अ स्कोरर. मी मगाशी म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये ते फक्त कॉमेंटर नाही आहेत तर आयोजक देखील आहेत ते. तर 10 दिवसाची जबरदस्त मेहनत आणि प्रचंड जबाबदारी त्यांच्यावरती आहे. कीप गोईंग, गुड जॉब दीपक पाटील सर, इम्प्रेसिव्ह जॉब. पंच लोबो सर, आमचे जयवंत सर, तसे आमचे काळे सर, सर्वांचं मनापासून स्वागत. खूप चांगला त्यांच्या माध्यमातून पंचाची कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोईंग, ऑल द बेस्ट. सलामीची पाचार केली जाते. 59 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. कांचन पालकर देखील आम्हाला सहकार्य करत असताना या गाडीचे MH46 BN 3522 बाईक आहे, तिच्यावर नाव आहे स्वरांश. या गाडीची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. येस, चांगला ॲटमॉस्फिअर आहे, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण ह्या स्पर्धेला भरपूर प्रेम दिले प्रेक्षकांना. किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी 2024 स्वर्गवासी जुईली तेजस म्हात्रे याच्या स्मरणार्थ. कारण मी मगाशी म्हटलं होतं की स्पर्धेची कन्सिस्टन्सी, कुठेही स्पर्धा थांबत नाहीये, सातत्य या स्पर्धेच्या माध्यमातून, डिसिप्लिन, प्रचंड शिस्त, अनुशासन ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती कधीच अन्याय नाहीये आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे निश्चित विश्वसनीयता. या स्पर्धेमध्ये विश्वसनीयता तुम्हाला नेहमी पाहायला मिळते. चला वळूया आपण सामन्याकडे. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रम्य सायंकाल, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये हा सामन्याला आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या सत्राला आपण आगेकूच करतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा, 5 षटकांचा सामना आणि 11.8च्या स्तराचे धाबा उभारायचे आहेत. सलमेची पाचन करत आली ती मात्र स्पुआ वॉरियर्स खारेपाट अलिबाग रांजण खार या संघाच्या माध्यमातून. फार मोठं नाव आहे संघाचं. बघायचे कामगिरी किती मोठी करणार हा संघ. एका बाजूला जागृती स्पोर्ट रायगड या संघाला 58 धावा कुठल्या आहेत, 4 गाड्यांचा मोबदला मोजावा लागला आणि 59 धावांचा पाठलाग करायचा आहे या रम्य सायंकाळमध्ये. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. आमचे लाडके आयोजक तेजस्वी म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वतः एक पोलीस सक्षम अधिकारी आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून वन मॅन शो ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या आपण बोलूया. स्ट्रायकरला फलंदाज डावकुरा कोण आहे बाबू? फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12 प्रतिनिधी पाठवायचं प्लीज. नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, प्लीज. 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आमच्याकडे मॉनिटर नाहीये, त्यामुळे प्रत्येक गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही आहोत, याची आम्ही खंत व्यक्त करतोय. चला 12 प्रतिनिधी लगेच यायचं, पण नावं आमच्या इथं पोहोचवायचे ते आपण वळणार आहोत. एक महत्वपूर्ण सामन्याकडे तुमचं लक्ष वेधतोय, लक्ष वेधी लढतीकडे. अविनाश टाकेंडला नॉन स्ट्रायकरला फलंदाज आकाश तवसलकर, गोलंदाज सज्ज होते वेगवान साहिल लाने. मोठा नाव क्रिकेटच्या माध्यमातून. मजा येईल, फाईट मैदान मध्ये मजा येईल तुम्हाला पाहण्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस, व्हेरी फास्ट डिलिव्हरी, लॉंगाच्या डोक्यावर रबण सीमा पार, दमदार चौकार, दमदार सुरुवात. हेच प्रयत्न, हेच चित्र आपण नेहमी पाहत असतो. P1 मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात, त्याचा फायदा घेतला जातो आणि त्यावेळी फुल टॉस डिलिव्हरी त्याचा फायदा घेतलाय. अचूक मात्र अंदाज वर्तवला फलंदाजानं आणि पहिल्या चेंडूत चौकार मारून आपण किती सक्षम फलंदाज आहोत याची प्रचिती दाखवली मैदानावरती. 4 धावांनी सुरुवात केली. फॅबुलस स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन अविनाश. अविनाश, जर ह्या 4 शब्दांचा आपण जर विचार केला तर अविनाश, अविचा कोणी नाश करू शकत नाही असा अविनाश. स्ट्राईक एंडला मजा येईल सामन्यामध्ये. बघायचं किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न ऑन साइडला. ओ माय गॉड, चांगला प्रयत्न, चांगला शतक एकदा पूर्ण केली. दुसऱ्या बॅचचा कॉल होता मात्र नाहीये. गुड फिल्डिंग आणि तेवढंच चांगलं जयेशला आपण पाहतोय. गुड फिल्डिंग. शेताचा दर्जा दाखवत असताना हाच तर आपण जेव्हा ओपन क्रिकेट स्पर्धा खेळतो तेव्हा त्याचा दर्जा काय असतो, त्याचा स्टँडर्ड काय असतो, त्याचा लेवल काय असतो, ते किती विकसित झालंय याचं उदाहरण दाखवलं मैदानावरती. गुड फिल्डिंग, फक्त एकच धाव. 2 चेंडूचा खेळ संपलाय. दोन्ही फटके आपण पाहिले तर ऑफ साइडला होते आणि आता स्ट्राईकला आहे ना उजव्या हाताचा फलंदाज तो मात्र आकाश तवसलकर. स्ट्राईक एंडला रेड सिग्नल, रेड जर्सी परिधान केलेला. बघायचं किती धोक्याची घंटा देणार. गुड कम बॅक फ्रॉम द 4 रन्स. ओ लवली डिलिव्हरी. यामध्ये डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली. एकच धाव मिळणार. डेलिकेट स्ट्रोक, नाजूक फटका ज्याला म्हटलं होतं, एकच धाव मिळणार.
सगळे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले स्पर्धेमध्ये. ऑफ ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह असेल, लॉफ्टेड ड्राईव्ह असेल, स्लॉक स्लिप असेल, त्यानंतर तुम्हाला स्क्वेअर कट असेल, अप्पर कट असेल, सगळे फटके तुम्हाला पाहायला मिळाले. हा क्रिकेटचा दर्जा असतो, मला अजून उंचावताना पाहायला मिळतोय. सुंदर विकेट आहे, त्यानंतर आउटफील्ड देखील सुंदर आहे, थोडीशी लच ग्रीन देखील आहे मध्ये मध्ये. चांगलं क्रिकेट. ओ फुल एलेन डिलिव्हरी, फलंदाजाला बीट केलंय, ऑफ साइडला केल्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बीट करत असताना गुड बॉलिंग. सुंदर कमबॅक पाहिलं, चौकार, नंतर मात्र कमबॅक केलं. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर साहिल लाने. ही हॅज अ गुड टॅलेंट आहे, चांगलं टॅलेंट त्याच्याकडे, त्याचा वापर करत असताना P1 मध्ये त्याचा वापर केला. याचा अर्थ एक चांगला गोलंदाज म्हणून तो नेहमी तुम्हाला पाहायला मिळालाय. तोचा गोलंदाज खाली राहिला, एज लागली, नशिबाचा चौकार मिळणार का? चेंडू वेगाने निघून जातोय, मात्र या चिरतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईन, सीमा पलीकडं, लक फॅक्टर ऑन, नशिबाचा चौकार. 4 धाबा मिळतील. पहिल्या चेंडूत चौकार, नंतर मात्र सिंगल, नंतर मात्र पुन्हा एकदा धावफलकावरती दर्शक कमी पाहायला मिळाले. आणि दीपक पाटील सर आम्हाला सांगतात की या षटकामध्ये 2 चौकार, 2 सिंगल, 1 डॉट. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. द स्कोर मूव्स अप टू 10 for none. ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. दोन्ही फलंदाज एका चौकार मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज अविनाशच्या बॅट मध्ये 2 चौकार. त्याने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. त्याने दोन्ही फटके आपण ऑन साइडला बघितले, मात्र आता थर्ड मॅन रिझनला एक चौकार मला लेटकट खेळलाय. शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले. 10 for none. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. लवली हिट, गॅप शॉटचं चयन केलंय. चेंडू ट्रॅव्हल लॉंग चेंडू कॅमेरा कपल ऑफ द बाउन्सेस. दॅट्स अ 4 runs. It's a very difficult stopping him, and this is a good batting. End of the completion of the first over. 14 for none. 14 धाबा बिनबाद सुरुवात आपण पाहतोय. दमदार सुरुवात मैदानावरती. रम्य सायंकाळ, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली आणि अशा थंडगार वातावरणामध्ये रंगलेला सामना आपण पाहतोय. एन्जॉय करतोय पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र जागृती स्पोर्ट रायगड संघाने 58 धावा कुठल्यात 59 धावांचा पाठलाग करतोय. तो मात्र स्पुआ वॉरियर्स खारे पाट 11 अलिबाग रांजण खार संघ आपण पाहतोय. चांगला स्पर्धा, चांगली खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. वन मॅन शो आमचे तेजस्वी मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. गेली 12 वर्षाचा अभूतपूर्व यश. मी मगाशी देखील म्हटलं होतं, आफ्टर अनप्रेसिडेंटेड सक्सेस, अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा तुमच्या भेटीस पुन्हा येते. कन्सिस्टन्सी काय असते? मागच्या वर्षी ही स्पर्धा अजून रंगली, यावर्षी अजून नाविन्यपूर्ण, अजून संकल्पना नवीन राबवल्या जातात. लेडीज क्रिकेट तुम्हाला कुठं बघायला मिळालं असेल तर एकमेव स्पर्धा याच मैदानावरती लेडीज क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. ही संकल्पना तेजस मात्र्यांच्या डोक्यात नेहमी नवीन संकल्पना असतात. यावर्षी 11 दिवस स्पर्धा, कदाचित पुढच्या वर्षी 15 दिवस देखील तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळू शकते. कारण त्यांच्या कल्पना फार वेगळ्या असतात, कॉन्सेप्ट फार वेगळे असतात. म्हणून ते मी मगाशी म्हटलं होतं की किंजल आता नाव नाहीये, ते ब्रँड बनलंय. मागच्या 12 वर्षाचा इतिहास मागची कहाणी सांगतोय, यशाची यशोगाथा त्या मागची सांगते. एंड ऑफ द कंप्लीशन ऑफ द फर्स्ट ओव्हर. 14 for none. ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. 59 धावांचा टार्गेट आणि 4 षटक अजूनही बाकी आहेत. बघायचे सामना कसा रंगणार. प्रेक्षकांचं लक्ष भेटतोय. हा लक्षवेधी लढत, तिचा सामना. यावर्षी 54 ग्रामीण टीम, 8 ओपन, 8 तालुका हाफ, 8 टॉप 40+ पेन ओपनच्या माफ करा आणि एरिया वाईज देखील 8 संघ. व्हॉट अ ग्रेट कॉन्सेप्ट. IPL स्पर्धा जर ग्रामीण भागात झाली तर तेजस मात्र यांच्याकडे आयोजन देण्यास हरकत नाही. IPLचं एवढं चांगलं नियोजन आहे. 86 संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळले आहेत. धन्यवाद दीपक पाटील सर माहिती दिल्याबद्दल. गोलंदाज सज्ज होतोय अविनाश वाघ. मगाशी उल्लेख केला होता, खूप चांगला उल्लेख केला आपण दीपक पाटील सर. अविनाश वाघचा वाघेलवाडी संघाला, ज्या संघानं भरपूर वर्ष तारलंय, या संघाला आता जिल्ह्यामध्ये प्रस्तुत केल्यानंतर नॅशनल लेवल देखील घेऊन गेलाय. असा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो. भरपूर दौरे तुम्ही करू शकता क्रिकेटच्या माध्यमातून, पण त्यासाठी तुम्हाला खेळ तुमचा तसा असायला हवा. हो, लवली शॉट, नाईस धाव. दॅट्स अ सॉलिड ब्रो क्रॅकिंग शॉट. मात्र नाहीये एकच धाव. कारण आता P2 मध्ये आपण पाहतो 3 शतक आहेत. हो, नाईसली प्लेट. एकच धाव मिळणार. धावसंख्येला आकार येतोय. एका बाजूला अविनाश चौकार मारतोय तर आकाश तवलस्कर त्याला सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईकला आमंत्रित करतोय. चांगली स्ट्रॅटेजी. एका बाजूला मात्र निश्चित हल्ला बोल केला जातो, दुसऱ्या बाजूला शांत संयमी क्रिकेट खेळलं जातं.
तर क्रिकेटचा अर्थच तसा आहे. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे एनर्जी आणि टी म्हणजे टेम्परेमेंट. तो टेम्परेमेंट दाखवलाय तो मात्र आकाशनं. आणि एक दुसऱ्या बाजूला अविनाशनं मात्र जबरदस्त फटकेबाजी केली. 3 चौकार आतापर्यंत लावलेत. मागच्या 2 चेंडूत 2 चौकार, बघायचं तिसरा चौकार बॅक टू बॅक लावणार का. फुल डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील, मात्र गोलंदाजचं अपील कमी पडलं आणि पंचाने सांगितले इज नॉट आउट. गुड डिसिजन अंपायर मिस्टर संजय सावंत सर उर्फ लोबो. भरपूर क्रीडा स्पर्धा गाजवल्यात त्यानं, भरपूर क्रिकेट देखील खेळल्यात आणि आता मात्र शरीर थकलं त्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करताना तुम्हाला हे पंच पाहायला मिळतात. धावसंख्येला आकार 14, 15 धावसंख्येवरती ग्लान्स करायचा होता, नाही जमलं. व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ डिलिव्हरी. काय लेंथ आहे, काय लाईन आहे, काय एक्युरेसी आहे, काय परफेक्शन आहे आणि काय अचूक टप्पा आहे मैदानावरती. कंट्रोल गोलंदाजी ह्यासाठी हा खेळू गणला जातो. अविनाश वाघ वाघासारखी गोलंदाजी करतोय, मात्र फलंदाजाला शांत ठेवलंय. ज्या अविनाशनं आतापर्यंत 3 चौकार मारलेत त्या अविनाशला 2 चेंडू बीट केलेत आणि अविनाश सारख्या चांगल्या सेट फलंदाजाला चेंडू बीट करणं म्हणजे वालवंटामध्ये पाण्याचा शोध घेणं. सच अ ब्रिलियंट परफॉर्मन्स अँड पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम द अविनाश वाघ. सच अ ग्रेट बॉलिंग. P2 मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना lovely delivery, quick delivery and taken. Wicket keeper making no mistake. First wicket, first dismissal and big wicket, big blow. Avinash is walking back. अविनाशने 3 चौकार मारले, 13 धावा कुठल्यात, मात्र तो बीट झाला 4 चेंडू आणि अविनाश मात्र बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती मात्र अविनाश वाघच्या माध्यमातून आणि अविनाशचा गडी देखील बाद केला त्यानं. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. 5 चेंडू फेकले त्या षटकामध्ये. वाटतं बॉलिंग. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आणि एक मोठा धक्का दिल्यामध्ये बिग ब्लो. मोठा धक्का, ब्रेक टू विकेटची गरज होती कारण अविनाशच्या मध्ये धावा कुठल्या होत्या. धावांचा वनवा पेटवला होता आणि त्याला आता मात्र शांत केलाय. धावसंख्या दापायला होती दीपक पाटील सर सांगतील आम्हाला. 15 वरती पहिला धक्का. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त एकच धाव. पहिल्या षटकामध्ये फलंदाजाचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोनेचे. दिवस बदलत असतात, सामना बदलतोय, खेळ बदलतोय आणि सामना परिवर्तन होतोय मैदानावरती. वन डाऊन फलंदाज. बराबर खेळू आमच्यापर्यंत आहे, मात्र नावं माहिती नाहीत. हा आमचा अनुभव आहे ओपनच्या माध्यमातून. ओपनला नावांचा खूप प्रॉब्लेम असतो आणि सगळेच खेळू आम्ही ओळखत नाहीयेत. ओर द विकेट, राऊंड द विकेट. ओ गुड डिलिव्हरी, सुपर. एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया अविनाश वाघचं. या षटकामध्ये फक्त एकच धाव आणि एक मोठा धक्का दिलाय मैदानावरती. यापेक्षा चांगली गोलंदाजी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे. पीस ऑफ बॉलिंग पोझिशन दाखवलं मैदानावरती अँड दिस इज अ फॅबुलस बॉलिंग अटॅक from Avinash Wagh. End of the completion of the couple of the overs. 15 for 1. 15 धावा, 1 बाद सिद्धे आपण पाहतोय आणि 44 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आणि अविनाश वाघचा एक षटक अजून असणार आहे. किती चांगलं स्पेल दाखवलंय बघा. P2 मध्ये 3 शतक फक्त बाहेर होते आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला अविनाशनं फलंदाजी चांगली केली होती, त्या अविनाशला बाद देखील केल्यात. गुड स्पेल फ्रॉम द अविनाश वाघ. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती साथ देईल तो प्रणय. प्रणय साथ देईल तो आकाश तवसलकरला. आकाश तवसलकर 3 चेंडूचा खेळ केलाय, त्यानं 2 धावा कुठल्यात, 1 चेंडू बीट झालाय. मात्र त्याने बॅटचा फेस ओपन केला नव्हता कारण अविनाश चांगला खेळत होता. त्याने अविनाशला जास्त संधी दिली. बघायचं आता तो बॅटचा फेस ओपन करणार की प्रणयला स्ट्राईकला आमंत्रित करणार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन कोणाकडे गोलंदाजी द्यायची हा प्रश्न भेडसावतोय तो मात्र संघनायकाला. आणि टीम मीटिंग झाली त्यासाठी आणि टीम मीटिंग कॉल नंतर 18 चेंडू 44 धावांची गरज. सामना चांगला होणार. यस 100% सामना चांगला होणार कारण अविनाश वाघनं फक्त एकच धाव दिली आणि सामन्यामध्ये वेगानं परिवर्तन केलंय. 14.66 च्या सरसे धावा उभारायच्या आहेत. इज इट पॉसिबल? येस ॲब्सोल्युटली पॉसिबल, नो डाऊट, बट इट्स अ व्हेरी डिफिकल्ट नाव. गेट रेडी टू फाईट. यस हे सांगितलं अविनाशच्या मैदानावरती. आम्ही फाईट करण्यासाठी तयार आहोत. 59 धावांवरती आम्ही संघर्ष करणार आणि सामना चांगला करणार हे दाखवलंय मैदानावरती. बघायचं सामना किती रंगणार. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजीचा भार दिलाय भावेश अगिवले. पोइंजेचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. राऊंड लेफ्ट हँड वरती विकेट. ऑन साइडला ड्राइव्ह केला, चेंडू खाली लागला कार्पेट. बॅकलिपला काढून एकदा पुढे 2 धाब्याचा मानस मात्र नाहीये. गुड थ्रो. ओ व्हॉट अ पिकअप थ्रो.
रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो एवढ्या क्रिया 5 क्रिया खूप वेगाने केल्यात आणि फक्त एकाच मैदानावरती एका दादाच्या पुढे मूव्ह होणार 16 धावा पहिल्या षटकामध्ये 14 धावा असं वाटलं की 4 षटकामध्ये सामना संपणार मात्र अविनाश वाघनं बाउन्स बॅक दिला संघाला फक्त एकच धाव दिली आणि कमबॅक करून दिलं मैदानावरती शॉर्ट ऑफ प्लेन पुल करायचा प्रयत्न गुड डिलिव्हरी पण कोणत्या फुटवर नाही फॅबुलस बॉलिंग अटॅक अशा गोलंदाजी गरज आहे कमी स्कोरिंग मध्ये धावा तुम्हाला रोखायच्या असेल तर अशी गोलंदाजी गरज आहे गुड बॉलिंग मागच्या दीपक पाटील सर आम्हाला सांगतात की मागच्या 8 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये डबल देखील नाहीये ट्रिपल देखील नाहीये व्हॉट अ बॉलिंग ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी बॅट अँड पॅड चेंडू फुल अँड डिलिव्हरी ओ व्हॉट अ फन्नाट काय वेग दाखवला मैदानावरती काय परफेक्शन आणि काय एक्युरेसी दाखवली अशी गोलंदाजी झाली तर 59 धावा 75 बनू शकतील मैदानावरती गरज आहे अशाच गोलंदाजांची कारण प्रेक्षकांना सामना चांगला हवा आहे कारण मागचा सामना एकतर्फी झाला आणि बघायचा हा सामना कसा होणार याची प्रेक्षकांना उत्कंठा शिकायला पाहिजे गुड बॉलिंग शॉर्ट ऑफ प्लेन सेम गोलंदाज तोच गोलंदाज तोच फलंदाज तेच पंच तेच आयोजक तेच स्कोरर तीच लाईव्ह टेलिकास्ट तोच समालोचक आणि तेच आमचे प्रेक्षक व्हॉट अ सेम डिलिव्हरी रिप्लाय दाखवला मागच्या चेंडूच्या मैदानावरती गुड बॉलिंग सच अ ग्रेट कमबॅक वंडरफुल बॉलिंग मागच्या 10 चेंडूवरती चौकार षटकारांची अपेक्षा बिलकुल नाहीये एज अँड टेकन नो डाऊट वन मोर विकेट गोज डाऊन विकेट नंबर सेकंड डिसमिसल दुसरा धक्का मैदानावरती फलंदाजाला डॉमिनेट केलं आणि क्रॉस बॅट खेळण्यास भाग पडलं दुसरा धक्का मैदानावरती व्हॉट अ फॅबुलस अटॅक 5 चेंडूमध्ये एकच धाव आतापर्यंत जी अविनाश वाघनं केलं होतं ते मात्र गोलंदाज भावेश अगिवलीनं केलंय अविनाशनं 5 चेंडूमध्ये एक गडी बाद करून एकच धाव दिली होती आणि तशा प्रकारे प्रदर्शन दाखवलं मैदानावरती व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक दीपक पाटील सर कोण म्हणते क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजाचं वर्चस्व आहे मागच्या 11 चेंडूवरती एकही डबल नाहीये एकही ट्रिपल नाहीये एकही चौकार नाहीये एकही षटकार नाहीये एकही नो नाहीये एकही वाईट नाहीये एकही लेग बाईज नाहीये आणि कोणती अवांतर धाव देखील नाहीये व्हॉट अ बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती 11 चेंडूंचा मागचा इतिहास सांगतो आम्हाला की हा संघ मैदानावरती कमी स्कोरिंग मध्ये जागृती स्पोर्ट रायगड संघ उंच भरारी घेऊ शकतोय इनट नंबर 4 वरती आलाय नवीन फलंदाज गिरीश म्हात्रे पंचाकडे गाड मागतोय म्हटल्या अशी मागणी केली बघायचं या षटकामध्ये देखील एकच धाव येणार का कारण 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव एक गडी बाद केल्यात फॅबुलस बॉलिंग अटॅक वन्स अगेन यावेळी मात्र क्रॉस बॅट केल्याचा प्रयत्न एज अँड टेकन यस वन मोर विकेट गोज डाऊन आणि हा गोलंदाज हॅट्रिकच्या बॉलवरती येणार जर त्याला दुसरा स्पेल दिला तर मात्र काय गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये 14 धावा मागच्या षटकामध्ये 1 धाव आणि या षटकामध्ये देखील एकच धाव अविनाश वाघचं मात्र पुनरावृत्ती केली ती मात्र भावेश अगिवलेने आणि काय गोलंदाजी अटॅक दाखवलाय 3 षटक 16 धावा 3 षटक फक्त 16 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे ती मात्र 12 चेंडू 59 धावांची गरज आहे 16 धावा धापलकावरती अवघ्या 43 धावांची गरज यस दीपक पाटील सर 43 धावांची गरज आहे मैदानावरती व्हॉट अ मॅच अनबिलिव्हेबल क्रिकेट असं क्रिकेट आम्ही कधी पाहिलं नाहीये कारण 12 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव तिसऱ्या षटकामध्ये देखील एकच धाव असं क्रिकेट आम्ही कधी पाहिलं नाही मैदानावरती आता मजा येणार 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे 12 चेंडू 43 धावांची गरज आहे 59 धावा असं वाटलं की 3-4 षटकांमध्ये सामना संपुष्टात येणार कारण सुरुवात देखील दमदार झाली होती पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या तब्बल आणि आता मध्ये समीकरण वेगाने बदललंय 12 चेंडू 43 धावांची गरज आहे व्हॉट अ प्रेशर ट्रिमेंडस प्रेशर वंडरफुल कमबॅक एक्सलंट फिल्डिंग प्रदर्शन दाखवलं मैदानावरती आणि त्यामुळे प्रेशर मध्ये प्रचंड निर्माण केलंय 12 चेंडू 43 धावा अनस्टॉपेबल गोलंदाजी आपण पाहिली आणि गोलंदाज सज्ज होते अविनाश वाघ गुड डिसिजन बाय कॅप्टन ऑफ द टीम बिकॉज he considered just 1 run and taken important wickets. That's why captain wants to complete his spell and second spell he back 2 in second spell. मजा येईल गोलंदाजी मध्ये अविनाश वाघची 12 चेंडू 43 धावांची गरज आहे ऑल दी बेस्ट लवली शॉट मात्र उंची जास्त लांबी कमी चतेश जज करतोय फलंदाज बाद अजून एक धक्का मैदानावरती
अलंकार भोईर चेंडू खाली आलाय फार वेगानं. अजून एक धक्का सलामी आलेला फलंदाज आता मात्र बाद होतोय आणि त्या सामना बदललाय पूर्णपणे. 11 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. अनबिलिव्हेबल क्रिकेट दीपक पाटील सर आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा, एकही गडी बाद नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये याच अविनाशनं अटॅक दाखवला गोलंदाजीचा, फक्त एक धाव देत एक मोठा धक्का दिला त्यानं, अविनाशला बाद केलं. आणि तिसरं गिरीश मी कौतुक करा विसरणार नाहीये, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. भावेशनं अगिवलेनं खूप चांगली गोलंदाजी केली. समीकरण वेगानं बदललंय. 11 चेंडू 43 धावा. याच मैदानावरती पनवेल संघानं 85 धावा चेस केल्यात. श्याम इलेव्हन पनवेल अवघ्या 5 षटकांमध्ये एक चेंडू राखून याच मैदानावरती 65 धावा चेस केल्यात. श्याम इलेव्हन पनवेल संघानं 4 षटकांमध्ये आणि 12 चेंडू 44 धावा देखील या स्पर्धेमध्ये दापोली संघाने चेस केल्यात. त्यामुळे बघायचे 11 चेंडू 43 धावा चेस होणार का. गुड बॉलिंग फ्रॉम अविनाश. ओ लवली डिलिव्हरी. गोलंदाजी लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, accuracy, perfection, direction, variation, superb delivery. There is no chance for the run. Such a fabulous bowling attack. जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाज अविनाशचं. का वाघिली संघाचं, वाघिलीवाडी संघाचं नाव त्याने उंचावलं मागच्या 2 वर्षामध्ये आणि का तो उत्तुंग भरारी घेतोय, का तो ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळतोय याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. राऊंड विकेट. यावेळी मात्र चेंडूला हाफ अँड जॅकच्या माध्यमातून फक्त चेंडू दिशा दिली. एकच धाव मिळणार. एकच धावेने काहीच होणार नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे ती तब्बल 42 धावांची. 9 चेंडू 42 धावा. अनबिलिव्हेबल क्रिकेट. असं वाटलं की जेव्हा आम्ही माईक हातात घेतला 59 धावा 4 षटकामध्ये कंप्लीट होईल, कारण वातावरण तसं राहिलंय मैदानावरती. मात्र तसं झालं नाहीये आणि सामन्यामध्ये पुन्हा वर्चस्व निर्माण केलंय ते मात्र जागृती स्पोर्ट रायगड संघानं आणि अविनाश वाघने त्याच्यामध्ये भरपूर रंग भरलेत. चांगली गोलंदाजी केली मैदानावरती. सर्वतोपरी प्रयत्न केले त्यानं मैदानावरती. कंबर कसले मैदानावरती आणि फलंदाजांना शांत ठेवलंय. बॉलिंग सुपर डिलिव्हरी नो डाऊट. एका मागणे चेंडू मात्र बीट केले जातात. 8 चेंडू आणि गरज ती 42 धावांची. पहिल्या षटकामध्ये त्यानं 5 चेंडू डॉट केले होते आणि या षटकामध्ये त्यानं 3 चेंडू डॉट केलेत. म्हणजे त्यानं 8 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. 12 चेंडूंमध्ये 8 चेंडू डॉट फेकलेत आतापर्यंत. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पहिला षटकार निश्चित विजयाची चाहूल लावून देणार. दणदणीत षटकार आणि षटकाराच्या सामन्यात फेरबदल वेगानं होणार. 42 धावांची गरज होती. 6 धावा आल्यात मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज ती 36 धावांची. अजूनही कठीण आहे मैदानावरती, कारण आता 7 चेंडू 36 धावा. पहिला षटकार सत्रातील किती वाट बघावी लागली बघा. 23 चेंडूंची वाट बघावी लागली आणि 23व्या चेंडूवरती पहिला षटकार या सत्रातील पाहायला मिळाला. एज अँड टेकन नो डाऊट. कारण आतापर्यंत विकेट किपरच्या मागे 3 जेल कन्वर्ट करण्यात आले. अजूनही धक्का मैदानावरती. 7 चेंडू 36 धावा. आता 6 षटकार लागणार का, फार मोठा प्रश्न मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. अविनाश वाघचं विश्लेषण दीपक पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. 2 षटकं फेकलीत त्यानं, 3 गडी त्याने बाद केलेत आणि फक्त 8च धावा दिल्यात. तेही षटकार लागून देखील एका षटकाराचा अपवाद वगळला. फ्लिक ऑफ द रिस्ट चांगला फटका आला होता. आता मात्र 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. मोठं लक्ष मैदानावरती. पुढचा सामना विजेता संघ वर्सेस NB धनकवडी संघ यांच्यामध्ये सामना खेळवला जाईल. विजेता संघात धनकवडी संघाच्या केला विनंती, आपण लगेच यायचं टॉस साठी रेडी राहायचंय. विजेता संघाविरुद्ध तुमचा लगेच खेळ सुरू करण्यात येईल. ते श्याम सेलन पनवेल संघ 2 सामने जिंकून सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. संघ उपांत्य फेरी गाठली. आता मध्ये 6 चेंडू 36 धावा. देयर इज अ प्रेशर ऑन बॅट्समॅन, ॲब्सोल्युटली नो डाऊट, बट देयर इज नो प्रेशर ऑन द बॉलर बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समॅन. इज इट अचीवमेंट, इज इट पॉसिबल? ॲब्सोल्युटली पॉसिबल, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समॅन नाव. 6 चेंडू 36 धावा. राऊंड विकेट. ओ आता मात्र नाहीये, होणार नाहीये. या किंजल ट्रॉफी मध्ये दीपक पाटील सरांनी मला माहिती दिली की करण मडवी यानं 6 चेंडूमध्ये 36 धावा कुठून काढल्यात.
मग ते इतिहास फार कमी बनत असतात, म्हणून त्यांना इतिहास म्हटलं जातं. वारंवार बनतात ते इतिहास नसतात, त्यामुळे आता इतिहास बनणार नाहीये. Just format is going on. There is no excitement. We are watching the one-sided match. Now what a fantastic bowling from the bowling प्रदर्शन. खूप सुंदर राहिली गोलंदाजी मैदानावरती. राऊंड विकेट. फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर. 4 स्ट्रोक. यस, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. तिसऱ्या नंबरचा. यस, बावेशला आपण पाहिलं तिथं अगिवलेला चांगलं गोलंदाजी केली त्यानं. तिसरा षटक फेकलं होतं त्यानं आणि फक्त एक धाव देताना एक गडी बाद केला होता. तो चेंडू खाली आला होता. बावेश अगिवले जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. फक्त फॉर्मॅलिटीज राहिली मैदानावरती, मजा नाही राहिली सामन्यामध्ये. गोलंदाजाचा कस लागला मैदानावरती. फलंदाजांना शांत ठेवलंय फलंदाजांना. अजून एक डॉट डिलिव्हरी. पंचाची कामगिरी पाहताना काळे मिस्टर काळे सर, मिस्टर संजय सावंत सर उर्फ लोबो सर आणि आमचे जयवंत सर असे 3 नामांकित पंच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दीपक पाटील सर, मराठीचा गोड आवाज आणि मिस्टर IPL कॉमेंटर आमचे दीपक कुणाल दादे सर आम्हाला जॉईंट आहेत. स्वागत आहे तुमचं देखील. कांचन पालकर ॲज अ स्कोरर ते देखील आम्हाला जॉईंट आहे. 24 इव्हेंट लाईव्ह टीम आमची संपूर्ण संदेशची ती देखील ऑन द टॉस. फुल डिलाइटफुल षटकार. उशीर झालाय. हे षटकार अगोदर आले असते मजा आली असती, कारण वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत दुष्काळ असते, त्याला मजा नसते. दुष्काळ पडल्यानंतर भातक करपून गेल्यानंतर पाऊस पडून फायदा नसतो, तो दुष्काळ असतो. आता षटकांना काही महत्व नाहीये, कारण फक्त ते काउंटिंग केले जातील. मग सामन्याची उत्कंठा वाढवणार नाही. साकेला फलंदाज. संकल्प चांगली फंच करते. संकल्प अजून एक मोठा फटका. वॉटर बॅटिंग. बिग शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. High backlit, tremendous ball, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a 6, big hit. मोठा फटका. पुढच्या सामन्याची तयारी. दीपक पाटील सर किती चेंडू राहिले? एकच चेंडू राहिले. दर्शक दापलकावरती 37 फक्त. फार मोठ्या फरकाने सामना गमावा लागेल. मध्ये संकल्प इनिट नंबर 6 वरती आलेला फलंदाज 2 षटकार मारलेत. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. बघायचं संकल्प 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारून काही गोड आठवणी या स्पर्धेमध्ये सोडणार का जाता जाता, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फक्त 37 धावा, 59 धावांचा पल्ला पाठ करायचा होता. चला एकच चेंडू राहिले मित्रांनो, संपूया आपण मॅच, कारण पुढच्या सामन्याची उत्कंठा लागले. कारण 2 सामने आम्हाला खेळवायचे. 4 वाजून 15 मिनिटं झालीत. बघायचे संकल्प 3 चेंडू 3 षटकार मारून काही गोड आठवणी ठेवणार का किंजल ट्रॉफी मध्ये? नाहीये. प्रयत्न चांगला होता. फुल टॉस ड्राइव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मिळणार एकच. 37 धावा धापलकावरती लागल्या. फक्त 59 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा होता आणि हा सामना 21 धावाने जिंकलाय. तो मात्र जागोरी स्पोर्ट रायगड संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक स्पुआ वॉरियर्स खारगाव खारपाट 11 अलिबाग रांजणखार टीम. हार्ड लक, हार्ड लक. चला या पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. ऐकूया आपण IPL कॉमेंटर आमचे कुणाल दाते सरांचा पुढचा आवाज. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच गोज टू आशिष पाटील. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. 45 रन्स, 45 धावा कुठल्या त्यानं 18 चेंडूंचा सामना केलाय. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. बट 5 धावा दूर राहिला अर्धशतकापासून. काही हरकत नाहीये. प्लीज आशिष कम ऑन द स्टेज अँड हॅव अ कलेक्टिव्ह अवॉर्ड. थँक्यू सो मच.